चला आज बनवूया एकदम टम्म फुगलेली खस्ता खुसखुशीत चटकदार अशी हिरव्यागार मटारची खमंग अशी कचोरी। बनवायला एकदम सोपी, चवीला तितकीच छान। नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर ही खस्ता आणि खुसखुशीत कचोरी बनवण्यासाठी आपण इथे घेत आहोत 1 कप मैदा, त्यामध्ये घालूया 1 कप गव्हाचं पीठ, म्हणजे दोघंही अर्ध अर्ध आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता हे बारीक चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे, कारण गव्हाच्या पिठामध्ये जे चाळण निघतं ते आपल्याला नको आहे, त्याने कचोरी नरम पडते। आता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडासा ओवा सुद्धा हातावर चोळून असा घालायचा। त्यानंतर पाव चमचा आपल्याला इथे खाण्याचा सोडा घालायचाच, कारण ह्याच्याशिवाय खस्ता पण येत नाही बरोबर। त्यानंतर 3 चमचे तूप घालायचं आणि याला अगदी कणाकणाला लागेल इथपर्यंत हे मोहन आपल्याला सगळीकडे चोळून घ्यायचे। अशा पद्धतीने त्याची अशी मूठ वळल्या गेली की आपलं मोहन इथे परफेक्ट लागलं गेलेलं आहे। त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला कोमट पाणी। तर कोमट पाणी इथपर्यंत घ्यायचं की ज्यामध्ये आपण बोट टाकल्यानंतर आपल्याला त्रास होणार नाही किंवा आपल्याला झेपेल इथपर्यंत कोमट पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याने आपल्याला पोळीच्या पिठासारखं मऊ नरम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचे। मळलेल्या पिठाला थोडंसं तेल लावायचं आणि झाकण ठेवून बाजूला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। त्यानंतर इथे मटरचा मसाला तयार करण्यासाठी घेऊया। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून हिरवेगार असे ताजे हिरवे मटार म्हणजेच वाटाणे घेतलेले आहेत। आता हे आपण असेच मिक्सर जार मध्ये घालायचे। त्यानंतर घालूया आपण इथे भरपूर असा कढीपत्ता, खूप छान चव येते जर तुम्ही अशी वाटणामध्ये कढीपत्ता घातला तर। त्यानंतर घालूया 1 ते 1.5 इंच अद्रक, गरजेनुसार हिरवी मिरची आणि ह्याला आपल्याला जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचंय, पाणी न घालता। अशा पद्धतीने आता हे छान वाटण तयार झालेलं आहे। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला इथे कापून घ्यायची आहे। आता आपण गॅसवर ठेवूया एक पॅन, त्यामध्ये घालूया तेल। तेल घातल्यानंतर त्यामध्ये जाडसर कुटलेली आपल्याला इथे बडीशोप घालायची आहे। त्यानंतर 2 चमचे बेसन घालायचं आणि पाव चमचा हिंग घालायचा आणि हे आपल्याला मस्त पिंकिश रंगावर असं भाजून घ्यायचंय। अशा पद्धतीने आता हे छान भाजलं गेलेलं आहे। त्यामध्ये वाटाण्याचं हिरवं वाटण घालायचं अशा पद्धतीने आणि याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून खालचं बेसन आपलं जळालं नाही पाहिजे। आता हे छान मिक्स झालं की आता घालूया त्यामध्ये हळद, त्यानंतर घालूया धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि आपला जो आहे तो गरम मसाला घालायचा, चाट मसाला घालायचा, त्या नसेल तर आमचूर पावडर घातलं तरी चालते। चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर आणि अर्धा लिंबू पिळायला मात्र मुळीच विसरायचं नाही, कारण ह्याच्याशिवाय चटपटी टेस्ट त्याला येणारच नाही। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं आणि मग असंच सर्व मसाले एकजीव होईपर्यंत आपल्याला याला 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचंय। आता हे छान परतलं गेलेलं आहे, आपण थंड होण्यासाठी ह्याला बाजूला ठेवून देऊया। थंड झाल्यानंतर तयार मिश्रण चांगलं असं मोकळं करून घ्यायचं, म्हणजे पुन्हा आपल्या हाताने याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। तयार मिश्रणाचे लिंबूच्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत, कारण एवढं सारण एका कचोरीसाठी पुरेसं होतं। एवढ्या सारणामध्ये साधारण आपल्या तळव्या हाता एवढी आपली इथे कचोरी तयार होते। तर इथे माझे मसाल्याचे सर्व गोळे तयार करून झालेले आहेत। आता घेऊया मळलेलं पीठ। आता मळलेलं पीठ पुन्हा एकदा थोडंसं असं नरम करून घ्यायचं आणि जेवढा आपला मसाल्याचा गोळा आहे ना त्याच्या 1.5 पट आपल्याला मळलेल्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे, कारण जेव्हा आपण 1:1.5 असं प्रमाण घेतो ना तर त्यावेळेला कचोरीची जी वरची लेयर असते ना त्याची जाडी ही परफेक्ट येते। आता त्याच पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, त्याला असे मधोमध गोल करत करत आपल्याला एक वाटी तयार करायची, त्यामध्ये तयार मिश्रण म्हणजे सारणाचा सगळे गोळा घालायचा आणि त्याला व्यवस्थित असं काळजीपूर्वक आपल्याला बंद करून घ्यायचंय, कारण मसाला तेलात गेल्यानंतर सुटला नाही पाहिजे आणि कचोरी सुद्धा आपली फुटली नाही पाहिजे। अशा पद्धतीने याला व्यवस्थित पॅक करायचं आणि हातावरच्या हातावर तुम्ही ह्या कचोरीला आकार देऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हवं तर तुम्ही बेलू पण शकता आणि लाटूनही घेऊ शकता, पण शक्यतो ही पद्धत खूप सोपी आहे आणि कचोरीची लेयर जी असते ना ती अगदी परफेक्ट येते अशा पद्धतीने। आता मी इथे सर्व कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर इथे मी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, पण लक्षात ठेवा की तेल फक्त आपल्याला इथे कोमट तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कचोरी टाकल्यानंतर अगदी हळूवारपणे त्याचे बबल्स वरती येत आहेत, तर एवढंच गरम आपल्याला तेल पाहिजे आहे। त्यानंतर कचोरी तेलात घातल्यानंतर गॅस हा मंदच ठेवायचा आहे। जेव्हा त्या हलक्या फुलक्या होतील तर त्या ऑटोमॅटिक वरती येतात। वरती आल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हळूवारपणे असं त्यावर वरून तेल घालू शकता, कारण वरतून जेव्हा तेल घातलं ना तर ती फुलण्यासाठी मदत होते आणि मस्त अशी टम्म फुगल्या जाते कचोरी। आणि मग खालच्या बाजूने जेव्हा हलकासा असा रंग आला
की मग उलटपलट करायचं आणि खरपूस होईपर्यंत, गोल्डन रंगावर येईपर्यंत आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। मग तुमच्या इथे खमंग खस्ता खुसखुशीत अशा हिरव्यागार मटारच्या चवदार अशा कचोऱ्या खाण्यासाठी तयार होतात। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मटारच्या कचोऱ्या एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील। तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेली हिरव्यागार मटारची खमंग खस्ता कुरकुरीत अशी कचोरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।